आणि म्हणूनच राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई यांच्याकडे चर्चा करून आम्ही ती संख्या नक्की केली. त्याच्यामुळे संभाजीनगरमध्ये उपलब्ध असलेली निवासाची व्यवस्था ही अपुरी पडत असल्यामुळे आम्ही 18 आणि 19 हे 2 दिवसीय हे शिबिर हे आता शिर्डीला त्या ठिकाणी घेतो आहोत. पक्षाचे सर्वच प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित राहतील. लाच विलंबाने पोचल्याबद्दल आपली दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांनाच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. त्यामुळे तिळगुळ आणलेला आहे. पत्रकार परिषद संपल्याच्या नंतर किंवा आपण म्हटलं तर अगोदरसुद्धा ते देऊन परस्परांना आपण मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवसंकल्प शिबिर हे 2 दिवसीय संभाजीनगर या ठिकाणी 18-19 तारखेला नियोजित केलं होतं. त्याप्रमाणे आम्ही तिथे सगळी व्यवस्थाही केली होती. पण गेल्या आठवड्यात आणि प्रामुख्याने 3-4 दिवसापासून पक्षाची वेगवेगळ्या सेलचे, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे अधिक प्रतिनिधी त्या ठिकाणी बोलवले पाहिजे असा आग्रह काही सहकार्याने त्या ठिकाणी भूमिका मांडली. मला स्वतःलाही ते योग्य वाटलं आणि म्हणूनच राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई यांच्याकडे चर्चा करून आम्ही ती संख्या नक्की केली. त्याच्यामुळे संभाजीनगरमध्ये उपलब्ध असलेली निवासाची व्यवस्था ही अपुरी पडत असल्यामुळे आम्ही 18 आणि 19 हे 2 दिवसीय हे शिबिर हे आता शिर्डीला त्या ठिकाणी घेतो आहोत. या शिबिरामध्ये प्रामुख्याने सभासद नोंदणी हा एक अजेंडावरचा पहिला महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी असेल. त्या दिवशीच सभासद नोंदणीचा या संबंध कार्यक्रमाचा शुभारंभ त्या ठिकाणी होणार आहे. राज्यभरामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये, शहरांच्यामध्ये सुद्धा सभासद नोंदणी योग्य पद्धतीने व्हावी म्हणून त्या दृष्टिकोनातूनसुद्धा काही निरीक्षकांची नेमणूक त्या ठिकाणी केली जाणार आहे. जेणेकरून विविध कालावधीमध्येच ही सभासद नोंदणी पूर्ण करण्याचं पक्षाचं नियोजन त्या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या राजकीय विश्लेषकांना काही प्रभावीपणाने मांडणी करण्यासाठी त्यामध्ये आम्ही नियंत्रित करण्याचं नियोजित त्या ठिकाणी केलेलं आहे. पक्षाचे सर्वच प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि या 2 दिवसाच्या या महत्त्वपूर्ण नवसंकल्प शिबिरातून नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा घेऊन आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला ते महापालिका असेल, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत याला सामोरच्या दृष्टिकोनातूनसुद्धा काही महत्त्वपूर्ण कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यापासून पक्षाच्या संघटनेला दिले जातील आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा एक प्रभाव संबंध महाराष्ट्रामध्ये अधिक व्यापक प्रमाणात निर्माण करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाईल. हे आज आपल्यामार्फत माझ्या सर्वच प्रतिनिधींना आम्ही निरोप द्यायला सुरुवात केलीच, परंतु गेल्याच आठवड्यात आपण ज्याला पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेला ते संभाजीनगर या ठिकाणी होणार होतं असं मी इथेच घोषित केलं होतं. तर ते ठिकाण बदललेलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळावं. संक्रांतीच्या शुभेच्छाही द्यावा आणि त्याच्या पाठीमागचा हेतू होता. आज राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई यांच्याजवळ चर्चा करून त्यांच्या मान्यतेने पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून माझे खासदार आनंद परांजपे यांची नियुक्ती या ठिकाणी मी घोषित करत आहे. ते आजपासूनच किंवा उद्यापासूनच त्यांच्या मुख्य प्रवक्तेपदाचा चार्ज घेऊन त्या दृष्टिकोनातून ते आपल्याशी संवाद करतील. पक्षाच्या अधिकृतपणाची भूमिकासुद्धा ते त्या ठिकाणी मांडतील. इतरही आमचे प्रवक्ते मुख्य प्रवक्त्यांशी चर्चा करूनच पक्षाची भूमिका, घटक पक्षाच्या संदर्भातली भूमिका असेल, इतर काही राजकीय विषयावरचं भाष्य असेल ते त्या ठिकाणी करतील. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर आहेत, लवकरच येणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये सध्या जर पाहिलं तर सध्या अनेक क्लेश पाहायला मिळत आहेत. महायुती म्हणून तुम्ही सामोरे जाणार आहात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर काही महापालिकांमध्ये किंवा जिल्हा परिषदांमध्ये जाण्याचा विचार करते? स्थानिक पातळीची परिस्थिती राज्य पातळीवरती तिन्ही पक्षाचे नेते ज्यावेळेला आम्ही बसलो होतो त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका आज प्रलंबित आहे,
ज्यामुळे गेली 2 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत, त्या संदर्भामध्ये सरकारची भक्कमपणाची बाजू मांडली गेली पाहिजे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकशाहीच्या माध्यमातून प्रतिनिधी आलेच पाहिजे, ही आता महायुतीची भूमिका आहे. एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद होऊन त्या संदर्भातला निकाल आल्याच्यानंतर ज्या वेळेला या निवडणुका दृष्टिक्षेपामध्ये येतील त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही पुन्हा एकदा एकत्रितपणाने बसू. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, एकनाथराव शिंदे, प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी आणि शिवसेनेकडून प्रतिनिधी असतील, शिंदेसाहेब म्हणतील ते, आम्ही एकत्रित बसू आणि या संदर्भातला निर्णय त्यावेळेला घेऊ. सर, 2 दिवसांपूर्वी मुंबई विभागाची बैठक झाली तुमच्या पक्षाची. त्या बैठकीमध्ये नवाब मलिक उपस्थित होते. नवाब मलिकांचा सूर होता की खरं तर भाजप आपल्याला सोबत घेईल की नाही हे माहीत नाही, त्यामुळे पक्षाने मुंबई विभागाकरता मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वच वॉर्डमध्ये तयारी करा असे आदेश जे आहेत ते त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. असं कदाचित होऊ शकतं का की भाजप म्हणजे महायुतीमध्ये तुम्ही येत आहात, भाजप आगामी काळात तुम्हाला घेणार नाही? नाही, असं मला आज तरी काय वाटत नाही. शेवटी मी मगाशीच इथेच आता आपल्याला सांगितलं की निवडणुका ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्यानंतर दृष्टिक्षेपामध्ये येतील त्यावेळेला आम्ही जरूर त्यावेळेला बसू. मग मुंबई महापालिका असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल, संभाजीनगर आहे, नागपूर आहे, अशा वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येतील, नगरपालिकेच्या येतील, नगरपंचायतीच्या येतील, त्यावेळेला चर्चा करून योग्य तो निर्णय होईल. सर, अमित शहाने असं म्हटलं होतं की 2029ला भाजपचा मुख्यमंत्री असेल महानगरपालिका. तर अमित शहाच्या या विधानाकडे तुम्ही कसं पाहता? प्रत्येक पक्ष हा स्वतः मुख्यमंत्री असावा, महापौर स्वतंत्र असावा प्रयत्न करेल. राष्ट्रवादी काँग्रेस काय विचार करते? एक असं आहे की अतिशय कॉन्शियसली आम्ही आमच्या विचारधारेशी ठाम राहत